चुकीचं वागत असणाऱ्या परदेशातील मुलांना वठणीवर आणायचे असेल तर ही कथा नक्की ऐका. अजित गोरे हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. तडफदार नेतृत्व त्यामुळे ते गावात खूप प्रसिद्ध होते. अन्यायाविरुद्ध कायम आवाज उठवायचे. त्यामुळे गावात ते सर्वांचेच खूप लाडके होते. असे हे अजित गोरे त्यांच्या गावातील अनेकांच्या ओळखीतले होते. कारण गावात सर्वजण त्यांना खूप मानसन्मान देत असे. तसंच ते एक गावातील जबाबदार व्यक्तिमत्व होतं. गावातील सर्वजण त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत होते. जेव्हापासून अजित यांना सरकारी नोकरी लागली तेव्हापासून त्यांच्या वडिलांची इज्जत गावात अजूनच वाढली. अजितला सरकारी नोकरी लागल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शेजारच्या गावात असलेल्या मित्राच्या मुलीशी त्यांचं लग्न ठरवून आले. आपल्या वडिलांची म्हणणं ऐकून अजित मोहिनीसोबत लग्न करण्यास तयार झाला. बऱ्याच वर्षापासून मोहिनी यांना अपत्य होत नसल्याने अजित यांच्या कुटुंबियांनी त्यांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं. त्यामुळे मोहिनी पूर्णपणे मनातून तुटून गेली होती. बिचारी मोहिनी दिवसरात्र देवाजवळ प्रार्थना करायची की कसंही करून तिला अपत्य होऊ दे. लग्नाच्या 15 वर्षानंतर त्यांनी त्यांच्या मुलाचं म्हणजेच मिहिरचा चेहरा पाहिला. सर्व आईवडिलांप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलाचं अगदी व्यवस्थितरित्या संगोपन केलं. त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. पण म्हणतात ना, वाईट गोष्ट कधीच सांगून येत नाही. कारण अजितसोबत असंच काहीतरी घडलं होतं. त्याच्या आईचा मृत्यू आधीच झाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना असं समजलं की त्याच्या वडिलांना मोठा आजार झाला आहे. त्यांच्या आजारपणाच्या खर्चासाठी अजितने अजिबात मागे पुढे पाहिलं नाही. त्याने त्यांची संपूर्ण संपत्ती वडिलांच्या आजारपणात घालवली. पण तरीही त्याचे वडील वाचू शकले नाही. हळूहळू दिवस निघून जात होते. आता त्याचा मुलगा मिहिर याची 12वी झाली होती. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, मला पुढचे शिक्षण परदेशात घ्यायचे आहे. तुम्हाला तर माहीत आहे की परदेशात चांगल्या संधी आहेत. जर मी इथेच अभ्यास केला तर मला फक्त 20 ते 25 हजाराची नोकरी मिळेल किंवा जास्तीत जास्त 40,000. त्यापेक्षा जास्त पगार इथं कोणीच देत नाही. मग मी जास्त मेहनत करून काय उपयोग? जर मी परदेशात गेलो तर मला चांगलं शिक्षण भेटेल आणि चांगला पगारही मिळेल. मोहिनीने तिच्या मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण अजितने त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण केली आणि यासाठी त्यांनी त्याच्याजवळ असलेली सर्व संपत्ती त्याच्या शिक्षणात घालवली. मिहिर आता परदेशात त्याच्या आईवडिलांना सोडून राहू लागला आणि त्यामुळे मोहिनी आणि अजित हे एकटे पडले होते. दिवसभर ते आपल्या मुलाचा विचार करत. त्यांना नेहमी अशी आशा असायची की त्यांचा मुलगा एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. 3 वर्षानंतर मिहिरने परदेशात पदवी प्राप्त केली आणि त्याला नोकरी लागली होती. तो त्याच्या आयुष्यात इतका रमून गेला होता की आईवडिलांची आठवणसुद्धा काढत नव्हता. अजितची सरकारी नोकरी असल्याने दोघा नवरा बायकोंना पेन्शनवर खर्च भागून जात असायचा. एके दिवशी त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला आणि सांगितलं की तो भेटायला भारतात येत आहे. त्याचे आईवडील खूप आनंदात होते. कारण मिहिर हा बऱ्याच वर्षांनी भारतात परत येणार होता. 2 दिवसांनी सकाळी मिहिर घरी आला आणि आईवडिलांना नमस्कार करू लागला. तसंच त्याने त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलीची ओळख आईवडिलांशी करून दिली आणि ती मुलगी अगदी मॉडर्न दिसत होती. तिला पाहताच मोहिनी आणि अजित आश्चर्यचकित झाले. तरी ते लगेचच तिच्यासोबत सामान्यपणे वागू लागले. मोहिनी त्या मुलीला म्हणाली, ए मुली आतमध्ये ये. बरेच दिवसांनी आमचा मुलगा घरी परत आला आहे. या मुलांनो आतमध्ये या. येऊन आपापल्या खोलीत जा आणि फ्रेश होऊन या. मोहिनी आणि अजित यांच्या छोट्याशा गार्डनमध्ये बसून गप्पा गोष्टी करत होते. मोहिनी नवऱ्याला सांगू लागली, आजचा दिवस किती शुभ आहे ना, कारण आपला मुलगा बऱ्याच वर्षांनी आज आला आहे. आपल्या मुलाच्या परतण्यावर अजित खूप खुश होता. पण तरी मनातल्या मनात तो विचार करू लागला आणि मोहिनीला म्हणाला, तुला कदाचित लक्षात नाही की मागच्या वेळेस जेव्हा मिहिर घरी आला होता तेव्हा माझी सेवानिवृत्तीची पार्टी होती. त्यावेळेस आपण असेच आनंदात होतो.
पण तो आपल्या आनंदात सहभागी न होता त्याची नजर फक्त आणि फक्त मला मिळालेल्या सेवानिवृत्तीच्या पैशावर होती. आणि जेव्हा ते पैसे त्याला मिळाले तेव्हा तो लगेचच इथून निघून गेला. त्यावर मोहिनी म्हणाली, तुम्ही पण ना कशा गोष्टी करता? आपलं जे काही आहे ते मिहिरचंच आहे ना. आज ना उद्या ही सर्व संपत्ती त्याचीच होणार आहे. अजित बायकोला म्हणाला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की आपण मेल्यावर आपली संपत्ती त्याला जाणार आहे. पण आपण जिवंत असताना सुद्धा तो आपल्याला मेल्यासारखा वागवतो. आपण जिवंत आहे हे तो विसरूनच गेला आहे. आजच्या जगात पैशाला फार महत्त्व आहे. जी लोक पैशाला फार महत्त्व देत नाही